परिषद निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे आणि धाराशिवमध्ये सकाळपासूनच प्रचाराचा जोर पाहायला मिळतोय। मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची कसरत सुरू आहे। या शेवटच्या दिवसाचा प्रसाराचा आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। धाराशिव जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस। आज 5 वाजता प्रचार थांबणार आहे। तुम्ही पाहू शकता की आज प्रत्येक गावात प्रत्येक कार्यकर्ते असतील, या प्रचाराच्या गाड्या असतील, आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन करत आहेत। आता इथं तुम्ही पाहू शकता की कार्यकर्ते नेते जमलेले आहेत आणि सकाळपासूनच नेत्यांनी प्रचार सुरू केलेला आहे। आता माझ्यासोबत राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत। काय सांगाल, काय नेमका प्रचार आहे? प्रचाराचा शेवटचा दिवस आणि लवकरच प्रचाराला सुरुवात झालेले आमचे युवा नेते मल्हारदादा आज प्रचार रॅलीसाठी उपस्थित आहेत। त्याच्यामुळं तरुणात उत्साह आहे। राणादादाचं काम सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे आणि आज उत्साहानं प्रचाराची सांगता सगळे जोशात उल्हासात करण्यात येईल। डोर टू डोर मी जे प्रश्न आहे ते लोकांचे ऐकून घेण्यासाठी मी सकाळी पहाटे त्यांच्या डोर टू डोर माझा पक्षाचा चिन्ह त्या लोकांपासून पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। ज्या लोकांच्या अडचणी आहेत त्या लोकांची समजून घेण्यासाठी व लोकांचे पुढील काय अपेक्षा आहेत ते पूर्ण करण्यासाठी मी पहाटे 5 वाजता 6 वाजेपासून मी प्रचारामध्ये फिरत आहे। तर आता जिल्हा परिषदेसाठी 55 जागा आहेत आणि पंचायत समितीसाठी 110 गण आहेत आणि या गणासाठी आणि गटासाठी उमेदवारांनी आपला प्रचार आता सकाळपासूनच सुरू केल्यानं आता लोकांना पण आता आवाहन करतायत की आमच्याच पक्षाला निवडून द्या। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, बेंबळी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।